आणि पुढची बातमी येते नांदेडमधून। नांदेडमध्ये हाणामारीमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे। नांदेडच्या कॅनल रोडवरती मध्यरात्री हा राडा झाला आणि यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय। नांदेडमध्ये हाणामारीमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे गँगवॉर असल्याची चर्चा ही आता सध्या रंगलेली आहे। घटनास्थळी फॉरेन्सिक टीमसह वरिष्ठ पोलीस अधिकारी हे देखील दाखल झालेत आणि यातील एका आरोपीचा घटनास्थळी मृत्यू झालेला आहे, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। त्यामुळे यात सगळ्या प्रकरणावरती आता पोलिसांकडून अधिकचा तपास हा केला जातोय। मात्र हे गँगवॉर आहे का अशी चर्चा ही सध्या नांदेडमध्ये रंगलेली आहे। रात्रीच्या वेळेला ही हाणामारी झालेली होती। नांदेडच्या कॅनल रोडवरती मध्यरात्री हा राडा झाला आणि या राड्यामध्ये तब्बल तिघांचा मृत्यू झालेला आहे। एकाचा घटनास्थळीच मृत्यू झालेला होता, त्याबरोबरच दोघांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र उपचारादरम्यान याही दोघांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे या संपूर्ण हाणामारीमध्ये एकूण तिघांचा मृत्यू झालेला आहे। या सगळ्याच घटनानंतर घटनास्थळी फॉरेन्सिकची टीम दाखल झाली, त्याबरोबरच वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील दाखल झालेले आहेत आणि या सगळ्यांकडूनच या संपूर्ण प्रकरणाचा अधिकचा तपास हा सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा नेमका वाद कशामुळे झाला, कोणते हे दोन गट होते, या सगळ्याच संदर्भातली माहिती ही तपासामध्ये पुढे येईल। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, नेमकी काय घटना घडलेली आहे आणि पोलिसांचा आता तपास नेमका कसा सुरू आहे? आकांक्षा, नांदेडमध्ये गँगवॉर असल्याची चर्चा घडलेली आहे, कारण की या हाणामारीत 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। डीमार्ट जवळील कॅनल रोडवर मध्यरात्री अंदाजे 1 ते 1:30च्या सुमारास ही घटना घडल्याचं समजतंय। घटनास्थळी फॉरेन्सिक टीम वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेले आहेत। या तिघांच्या मृत्यू झालेल्यांची नावे आहेत अरिजित सिंग उर्फ अजय चव्हाण, शहबाज आणि अरबाज। तर यातील एका आरोपीचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या आरोपीचा जो आहे तो दवाखान्यात मृत्यू झालेला आहे। नेमकी ही हत्या का झालेली आहे याचा तपास करत आहेत। स्वतः पोलीस अधीक्षक अविनाश कुमार हे घटनास्थळी दाखल होऊन या पूर्ण प्रकरणाचा त्यांनी माहिती जाणून घेतलेली आहे। कारण जे आहे ते अद्यापही अस्पष्ट असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आकांक्षा, बरं, धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।